जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। नगरसेवक प्रदीप गोडसे यांच्या वतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरी। लाल चक्की चौकात महिलांसाठी वटवृक्ष पूजनाची विशेष सोय। नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव। खरंच खूप छान आहे। त्यांनी हे केल्यापासून आम्हाला म्हणजे कुठे जायची गरज नाही, आम्हाला जवळच्या जवळ म्हणजे यायला होतं आणि पूजायला होतं, तर खूप छान त्यांनी केलंय। उल्हासनगर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वटसावित्री वटपौर्णिमा सणानिमित्त उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील ऐतिहासिक लाल चक्की चौकात महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेनेचे प्रदीप गोडसे यांच्या वतीने येथे वटवृक्षाचे रोपण करून महिलांना पूजा अर्चा करण्यासाठी अत्यंत नेटकी आणि उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती। इतकं छान त्यांनी केलं, नाही तर वृक्ष आता दिसतच नाहीत, घराच्या आजूबाजूला तर आहेच नाही। पण वटपौर्णिमेच्या निमित्ताने परिसरातील शेकडो महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा केली आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। शहरामध्ये अनेकदा पूजेसाठी वटवृक्ष किंवा त्याच्या फांद्या मिळणे कठीण होते। हीच अडचण ओळखून प्रदीप गोडसे यांच्याकडून दरवर्षी अशा प्रकारे जाहीर पूजेचे नियोजन केले जाते। यावर्षीही महिलांना पूजेदरम्यान कोणताही त्रास होऊ नये यासाठी पाणी, बैठक व्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते। गोडसे साहेब नेहमी आमच्यापर्यंत सोयीस्कर काय असेल त्या योजना असो, वटपौर्णिमा असो, आमच्यासाठी महिलांसाठी धावपळीच्या याच्यामध्ये आम्ही कुठं जाणार, त्याच्यामुळे गोडसे दादा प्रत्येक वेळेस आमच्यासाठी जे आम्हाला सोयीस्कर पडेल असं आमच्यासाठी व्यवस्था करता। खूप चांगले, म्हणजे आम्हाला कुठे जायची गरज नाही, पाऊस आला तरी आमची पूजा पूर्ण होती व्यवस्थित, धावपळ नाही, काहीच नाही, छान अरेंजमेंट असतं। प्रदीप गोडसे यांच्या या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाचे कौतुक केवळ प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण उल्हासनगर शहरातील महिला भगिनींकडून केले जात आहे। अशा उपक्रमांमुळे सणोत्सव एकत्र येऊन साजरे करण्याचा आनंद द्विगुणित होतो, अशी भावना यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली। जवळपास यंदाचं 2026चं हे 6वं वर्ष आहे। या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या सर्व महिलांकरिता या ठिकाणी वटपूजनासाठी वटवृक्षाचं झाड लावून त्या ठिकाणी प्रदक्षिणा मंडप घालून आणि सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी त्यांची व्यवस्थित सोय, म्हणजे महिलांना कुठेतरी लांब जावं लागत होतं, वडाची झाडं नव्हती, त्याकरिता या लालचक्की चौकामध्ये सुविधा आपण शिवसेना लालगड शाखा आणि आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय आपले एकनाथ शिंदे साहेब आणि आपले कार्यसम्राट खासदार आपले श्रीकांतजी शिंदे साहेब, गोपाळ लांडगे साहेब यांच्या माध्यमातून आणि आपले आमदार असतील, आपले किनीकर साहेब असतील, आपले आसाद साहेब असतील, चौधरी साहेब असतील, सचिन कदम असतील, या आम्ही सगळ्यांच्या विचारातून, या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही वटपौर्णिमेचं या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केला आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर दरवर्षीप्रमाणे महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि वटपूजन करून जातात आणि जाताना आम्हाला आशीर्वाद देऊन जातात, ते आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे।